आज 12 जानेवारी म्हणजेच स्वामी विवेकानंद यांची जयंती। हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो। स्वामी विवेकानंद म्हणजे केवळ एक नाव नाही, तर ती एक ऊर्जा आहे। त्यांचे विचार आजही आपल्याला संकटाच्या काळोखात प्रकाशाचा मार्ग दाखवतात। स्वामी विवेकानंद यांचे नाव घेतले की आपल्या डोळ्यासमोर एक तेजस्वी व्यक्तिमत्व उभे राहते। स्वामीजींनी जगाला केवळ अध्यात्म शिकवलं नाही, तर त्यांनी धर्माची एक नवीन आणि सोपी व्याख्या सांगितली। ती व्याख्या म्हणजे शिवभावे जीवसेवा। काय आहे शिवभावे जीवसेवा? स्वामीजींचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे, प्रत्येक जीव हा शिव आहे। स्वामीजींनी हाच विचार पुढे नेला। त्यांनी सांगितलं की देव केवळ मंदिरात, मूर्तीमध्ये किंवा तीर्थक्षेत्रात शोधण्याची गरज नाही। जर देव चराचरात आहे, तर तो प्रत्येक जीवात आहे। शिवभावे जीवसेवा म्हणजे समोरच्या व्यक्तीची मदत करताना ती केवळ एक उपकार म्हणून न करता आपण प्रत्यक्ष शिवाची किंवा ईश्वराची सेवा करीत आहोत या भावनेनं करणे आवश्यक आहे। खरी ईश्वर सेवा कोणती? तर स्वामीजींच्या काळात देशात खूप गरिबी आणि अज्ञान होते। त्यावेळी त्यांनी ठणकावून सांगितले की भुकेलेला अन्न देणे हीच खरी प्रार्थना, अज्ञानी माणसाला ज्ञान देणे हीच खरी पूजा, तर आजारी माणसाची सेवा करणे हाच खरा धर्म आहे। स्वामी विवेकानंद यांनी मानवाला संदेश दिला की हातावर हात धरून मंदिरात बसण्यापेक्षा त्याच हातांनी एखाद्या गरजूचे अश्रू पुसणे हे देवाला जास्त प्रिय आहे। ते म्हणत, मानवाचा सन्मान हाच धर्माचा पाया आहे। स्वामीजींनी सांगितले की तुम्ही प्रत्यक्ष माणसाचा तिरस्कार करत असाल आणि दगडाच्या मूर्तीची पूजा करत असाल, तर त्या पूजेला काहीच अर्थ नाही। ज्या हृदयात गरिबांविषयी कळवळा नाही, ते हृदय दगड आहे। त्यांनी समाजातील जातीभेद, धर्मभेद आणि उच्च नीच भावनेवर प्रहार केला। त्यांच्या मते प्रत्येक आत्मा हा ईश्वराचा अंश आहे, त्यामुळे कोणालाही कमी समजणे ईश्वराचा अपमान आहे। विद्यार्थ्यांसाठी संदेश देताना ते म्हणत की विद्यार्थ्याने शिवभावे जीवसेवा कशी करावी? तर आपल्या वर्गातील एखादा मित्र अभ्यासात कच्चा असेल तर त्याला मदत करणे ही शिवभावे जीवसेवा आहे। शाळेच्या परिसरात एखादे झाड लावणे आणि त्याची काळजी घेणे ही सुद्धा ईश्वर सेवा आहे। कोणाशीही अपमानास्पद न बोलता सर्वांशी प्रेमाने वागणे ही देखील शिवभावे जीवसेवाच आहे। स्वामी विवेकानंद म्हणायचे, जे दुसऱ्यांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात, बाकीचे जिवंत असूनही मृतास समान आहेत। स्वामीजींनी एका पत्रात लिहिले होते की हे परमेश्वरा, जोपर्यंत माझ्या देशातील एकही कुत्रा उपाशी आहे, तोपर्यंत त्याला अन्न देणे हाच माझा एकमेव धर्म असेल। आज स्वामीजींच्या जयंतीनिमित्त आपण हाच वसा घेऊया। आपण केवळ स्वतःसाठी जगणार नाही, तर दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करूया। कारण स्वामीजींच्या भाषेत सांगायचे तर जे केवळ स्वतःसाठी जगतात ते जिवंत असूनही मेल्यासारखे आहेत, पण जे इतरांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जिवंत आहेत। चला आपणही या शिवभावे जीवसेवेचा मार्ग धरूया आणि एक नवा भारत घडवूया। चला तर मग आज स्वामीजींच्या जयंतीनिमित्त आपण एक संकल्प करूया। आपण केवळ स्वतःसाठी जगणार नाही, तर आपल्या समाजासाठी, आपल्या देशातील पीडित आणि गरजू लोकांसाठी मदतीचा हात पुढे करूया। माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म मानून स्वामीजींना अपेक्षित असलेला समर्थ भारत घडवूया। मित्रांनो, स्वामीजींचे आयुष्य आपल्याला शिकवते की स्वतःसाठी तर प्राणी जगतात, पण जे इतरांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने माणूस म्हणून ओळखले जातात। चला आपणही माणूस म्हणून जगूया आणि विवेकानंदाचा भारत घडवूया। शेवटी इतकेच म्हणतो, जगावे तर विवेकानंदासारखे, जगावे तर विवेकानंदांसारखे, झिजावे तर चंदनासारखे, सेवा करावी तर शिवभावे आणि नाव कमवावे सूर्यासारखे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।